आई जे काही वागले त्यासाठी खरंच मी मनापासून माफी मागते तुमची. आम्ही खूप समजवायचा प्रयत्न करत असतो तिला, पण तिचा ना स्वभाव इतका विचित्र आहे. अहो स्वानंदी मॅडम, स्वभाव तसा आहे हे काही अधीराशी चुकीचं वागण्याचं जस्टिफिकेशन नाही ना होऊ शकत. नाही, अजिबात नाही होऊ शकत. मला खरंच सहन होत नाही. कोणी जर माझ्या कुटुंबावरती चिखलफेक केली ना, मला अजिबात सहन होत नाही. आणि माझं म्हणणंच नाही की प्रत्येक जण हा परफेक्ट असतो, नाहीच. आमच्यातही काही दोष असतील, आहेतच. अंशुमनच्या निमित्ताने ते कळलेच की. पण काकू, काय माहितीये काकू बद्दल त्यांना? तरुण वयात नवरा गेला तिचा, 3 पोरं पदरात. आम्ही सगळेजण एकमेकांना सावरत सावरत या धक्क्यातनं बाहेर पडलो. माझे आई वडील गेले, पण मला त्यांनी कधी एकटं नाही सोडलं. माझ्यासाठी ती माझी आई झाली. माझी आई होण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला, आणि त्या माझ्या आईसारख्या काकूवरती तुमची आई येऊन वाटेल ते आरोप करते. नाही, अंशुमन चुकलाच तो. पण अंशुमन चुकला म्हणजे घरातले बाकी सगळे वाईट आहेत असा त्याचा अर्थ होत नाही ना. त्याला सांगा म्हणा, वाहत्या गंगेत हात धुणं बंद करा. अधीराला आणि काकूला टार्गेट करून काय मिळणार त्यांना नेमकं? रागाच्या भरात अशी भडाभडा बोलून जाते, नंतर पश्चाताप होतो तिला. पण मी काय, सॉरी, मी माफी. तुम्ही स्वानंदी मॅडम, तुम्ही सॉरी म्हणू नका. तुमच्यावर राग नाहीये माझा. पण तुमच्या आई इथे येऊन जे काही भयंकर बोलून गेल्यात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. मी बोलते तिच्याशी. गुड. पण मला आता या सगळ्या गोष्टींचा वेट आलाय. बोल आनंदी, बोललीस का जावे बापूंची? मांडलीस का माझी बाजू? माफी आता मी मागितली, ती पण तुझ्या वतीने. का सानंदी, माझी बाजू सत्याची होती. मी सगळं खरं खरं सांगितलं होतं ना त्यांना. अगं, पण आपलं बोलणं झालं होतं ना घरी, वेळ घेऊन. राजवाडे जेव्हा बऱ्या मनस्थितीमध्ये असतील तेव्हा शांतपणे या सगळ्या गोष्टी बोलायच्यात. मला तेच करायचं होतं. तू असं कसं वागू शकतेस? अचानक येऊन सगळं सांगून टाकलंस. आता त्यांचा विश्वास नाहीये या गोष्टींवर. त्यांना किती राग आलाय माहितीये तुझा? अरे तुमचं ठरलं तर मला आधी सांगायचं नाही. राग आलाय म्हणजे काय? म्हणजे काय? आई, तू ना राग येण्यासारखंच वागत असतेस. आणि अधीराच्या बाबतीत तर नक्कीच वागली आहेस. अगं, कधीतरी तर तुझ्या वागण्या बोलण्याचा दुसऱ्यांवर काय परिणाम होतो कधीतरी विचार कर ना थोडासा. ऐक, प्लीज परत इथे येऊन असे कुठलेही प्रकार करू नकोस. जमणार आहे का तुला इतकं? तुम्ही लोक ना सगळे मलाच समजवत बसा. हा, दुसऱ्यांच्या चुका तुम्हाला दिसत नाही ना? मीच वाईट ना सगळ्यांसाठी. सगळ्यांच्या नजरेमध्ये मीच वाईट. बाहेर बाजूला बाजूला हो तू. आलात? या 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 या. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. हे काय चाललंय तुझं नवीन आता? तू गप्पा बसमध्ये पडतो का आमच्या दोघांच्या? वीट आलाय मला, वीट आलाय खूप. मला ना आता काय करावं, कसं जगावं तेच कळत नाहीये. अरे मी चांगल्या हेतूने बोलायला गेले तिकडे तर ते मला स्वानंदी ओरडणार, ती चिडणार, इथे तुम्ही लोक चिडणार. काय करायचं काय? हा, तुम्ही लोक मला घराबाहेर काढायची भाषा करणार, डिवोर्स पेपर दाखवणार. त्यापेक्षा एक काम करा ना, तुमचा जो काही राग आहे ना, एवढा मोठा मोठा राग आहे ना माझ्यावरचा, तो घ्या. हा बेट घ्या, मला मारा, चोपा, अगदी रक्त काढा, माझं रक्त बंबाळ करा, मला असून जखमा करा. हा घ्या, सगळा राग काढा. घ्या 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 घ्या. काहीतरी काय तुझं आहे? काहीतरी नाही बोलत आहे मी, सगळं मनापासून बोलतीये. तुम्हाला लोकांना मना आहेत का? आहेत का? हे तर कळलं असतं तुम्हाला माझं मन काय आहे ते. पण चिडकी न करते मी, आपल्यासाठी करते, आपल्या पोरांसाठी करते. माझ्या लेकाला त्रास होते, तो त्रास मला सहन होत नाहीये म्हणून मी करते. पण तुम्हाला लोकांना मी वेडी वाटते ना? वेडी? हा, तुम्हाला लोकांना कधीच माझं ऐकायचं नाहीये ना? मग ठीक आहे ना, राग येतोय ना, घ्या 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 घ्या, मारा मला, मारा. बघता काय, घ्या ना. लाज वगैरे वाटायची काही गरज नाहीये. घ्या, चामडी सोडून काढा माझी. काहीतरी काय आहे तुझं आता? हे आई चुप बैस.
घ्या ना, घ्या सोनावटी साबडी. नाही जमत आहे का? अरे मग मी करते ना तुमचं काम. असं काय करताय बघा, हे बघा, हा हे बघा, हे बघा. काय करतेस? चुप, बाजूला बाजूला बाजूला. तू हे बंद कर आधी. तुला लागेल तू बागे हो. मी मारते. बाजूला तुला लागेल म्हटलं ना. सुश्मिता. बाजूला बाजूला बाजूला. काही गरज नाही तिला थांबायची. करू दे तिला काय करायचं ते. तिनं केलेल्या चुकांबद्दल तिचंच मन तिला खाते. खाऊ दे. म्हणून तर हे सगळं चाललंय. तिला पश्चाताप करावा असं वाटतोय ना. हो करू दे. हं? चल तू आज चल. बाबा चल रे. चल तू आज. आई सांगा ना तुम्ही का मम्मा, आई तुझा करू असं तुझा जा तिकडे. यांच्या बरोबर असंच वागायला पाहिजे. तर यांची मन पागळणार नाहीत. मला त्रास झाला ना की कळेल यांना. अरे को बाई थर्ड क्लास बाई इतके दिवस माझ्या पैशावर मजा करत होती आणि माझ्यावर उलटली. या असल्या बाईवर मी विश्वासच का ठेवला. ज्या हाताने भरवलं ना त्याचा चावा घ्यायला निघाली ही. पण मम्मा त्याचा काही फायदा झाला का? दादाने तर तुझीच बाजू घेतली ना. येणारच. इतकी वर्ष समरचे आणि म्हातारीचे पाय धुवून पाणी प्यायचं बाकी ठेवलंय मी. तो बाजू कशाला नाही घेणार माझी. पण तू बोलते तेही खरंय. ह्यावेळी समजा समरनी माझी बाजू घेतली नसती तर. नाही स्वानंदीचा आणि तिच्या आईचा बंदोबस्त करायलाच करायला खूप डोक्यावर चढून नाचतायत. त्यांना उतरवायलाच हवं. ओ कम ऑन मॉम. मला असं वाटतंय वी हॅव टोटली किल्ड इट. परफेक्ट जमलंय आपल्याला हे सगळं. काय जमलंय यात तुला? बघ ना, स्वानंदीच्या आईने माती खाल्ली, दादाने तुझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे तुझी बाजू सेफ झालीये मॉम, पण सोबत माझी बाजू पण सेफ झालीये. अरे शिक्षा कॅन्सल मॉम. हे बघ, स्वानंदीची आई वेडी आहे हे दादाला कळलंय आणि तो कन्व्हिन्स सुद्धा आहे. असंच एक दिवशी स्वानंदी वेडी आहे हेही पण कळेल. एक दिवस कधीतरी काहीतरी होईल, ते नंतरचं नंतर अंशू. पण आत्ताचं काय? आत्ताच झालंय ना, तुला कळलं नाही. शिक्षा कॅन्सल. बटरफ्लाय, आय एम फ्री टू फ्लाय. अंशू बाय. मम्मा या बाईचा बंदोबस्त केलाच पाहिजे. फोन आण माझा. हॅलो, मी सांगते ते नीट ऐका.